कोलार भगवतीपूरमध्ये श्रद्धेचा एक प्रेरणादायी घटना। अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पहिला रोजा पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधले आहे। कोलार येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी बब्बाबाई शेख यांचे नातू आणि ओसामा शेख यांचे चिरंजीव अराफत शेख वय वर्ष 4 रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी रमजानच्या पवित्र वातावरणात अराफतने स्वतःहून रोजा ठेवण्याचा निर्धार केला। लहान वय पण इच्छाशक्ती मोठी। कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर संयम पाळत त्याने अन्न पाण्याचा त्याग केला। संध्याकाळी अजाननंतर खजूर आणि पाण्याने त्याने रोजा पूर्ण केला। त्या क्षणी कुटुंबामध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण होते। रमजानचा महिना देतो संयम, श्रद्धा आणि बंधुभावाचा संदेश आणि अराफतच्या या कृतीने समाजाला दिला आहे एक सकारात्मक आदर्श। कोलार भगवतीपूरमधून प्रवारानगरी वार्तासाठी अरुण बोर्डे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सगळ्या बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी बब्बाबाई शेख कोलार आणि हा माझा नातू अराफत ओसामा शेख यांनी वयाच्या चौथ्या वर्षी पहिला रोजा ठेवला आहे। याला आम्ही सगळे उपवास ठेवतात, घरातले लहानपासून मोठ्यापर्यंत। याला बी ओढ लागली का मी पण उपवास ठेवू म्हणून। त्याला लहानपणापासूनच धार्मिकतेचे असं संस्कार घडावे म्हणून आम्ही बी त्याची काळजी घेतली। त्यांनी दिवसभर आम्ही त्याच्या संग फिरलो आणि त्याच्या संग सगळं टाईमपास केला। ते संग राहिल्यामुळं तो दिवसभर रोजा त्यांनी धरला आणि आता 6:30 वाजता 6:39 आता उपवास सुटणार आहे। त्यावेळेस त्याची इफ्तारी आमच्यात म्हणतात, त्याच्यात ते रोजा सोडणार आहे आणि त्यावेळेस तो पाणी वगैरे घेईल आणि नाश्ता करील। आता तो सलाम इच्छा कस काय झाली का रोजा धरावा? आता घरात सगळे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे लेडीज जेंट सगळे रोजा ठेवतात। त्याची पण इच्छा झाली का मी पण रमजानचा रोजा धरू म्हणून। काही त्रास वगैरे त्याची देखभाल कशी केली? आता दिवसभर आम्ही त्याला घेऊन येणलोय। त्या तीनदा म्हणायचं मला प्यास लागली, म्हणजे ताण लागली, मला भूक लागली, मला काही खाऊ द्या। पण आम्ही त्याला सांगायचो थोडा वेळ राहिला अजून थोडी हे कळ काढ, मग आपण रोजा सोडू, त्यावेळेस तुला खायला देऊ। म्हणजे लहान वयातच संस्कार घडायचं। हां, आमचे सगळे माझ्या मुली पण त्यांनी पण 4-4 वर्षाचे असतानाच पहिले रोजे म्हणजे उपवास धरले होते त्यांनी पण। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारानगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।